धर्माच्या नावावर निवडून येतात, परंतु आम्ही हिंदू आहोत असं म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आमच्या काळातही कायदे होते, तरी लोकांना सण आनंदाने साजरा करण्याची मुभा दिली होती, असंही आव्हाड यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड यांनी लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं. खाड्या, सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांमुळे प्रदूषित झाल्या आहेत, परंतु त्यावर आवाज उठवला जात नाही. परंतु आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जातोय. सिवरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात, त्याबद्दल बोला. तुमच्यामुळे खाडीचे 12 वाजले, त्याबद्दल बोला. अनधिकृत बांधकामांमुळे खाडीचा नाला झाला, त्यावर बोला. सत्ताधाऱ्यांनी नाल्याचा जे वाटोळे केले, त्यावर बोला. ठाण्याची मोठी खाडी नाला झाली, त्याला जबाबदार सरकार आहे, अशी संतप्त टीका आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. टेंभीनाका देवी विसर्जनाबाबत बोलताना टेंभीनाकेची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात, हे कसं चालतं? तुम्हाला सगळे कायदे माफ, लोकांना सगळे कायदे लागू, हे बरोबर नाही, असंही त्यांनी सांगितलं. सर्वसामान्य माणूस देखील माणूस आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण करणं आवश्यक आहे, परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे. लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीचं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.